नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 7th स्टँडर्डसाठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणकोणत्या प्रकारचे विचारले जाऊ शकतात. तर त्याच्या अगोदर आपण बघूया शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच काय, तर वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. मेहनत करणारा मेहनती असणार आहे, जो खूप कष्ट करतो. श्रम करणारा श्रमिक असणार आहे, म्हणजेच काय, तर दोघांचा अर्थ सेम आहे. ज्ञान प्राप्त करणारा ज्ञानार्थी, म्हणजे ज्याला खूप नॉलेज घ्यायची सवय आहे किंवा त्याला ती हॅबिट्स असते, त्याला अजून काही ना काही शिकायची सवय असते. सो तो काय असतो, तो नेहमी कंटिन्यू नॉलेज घेत राहतो, तो असतो ज्ञानार्थी. सर्वांवर दया करुणा करणारा, दया म्हणजेच करुणा, सर्वांवरती दया दाखवणारा कोण असतो, करुणाकर. संतांची आपल्यावर असलेली कृपा, जे संत असतात त्यांचे जे आपल्यावरती प्रेम असतं, कृपा असते, त्याला काय म्हणतात, तर संत कृपा. देवासाठी तयार केलेले आलय, म्हणजे देवासाठी जे घर तयार केलेलं असतं, भवन तयार केलं. आलय म्हणजेच काय, तर घर किंवा भवन, तर त्याला काय म्हणतात, देवालय. त्यानंतर आहे इतरांचे विचार लक्षपूर्वक ऐकणारा, म्हणजेच श्रुत करणारा. श्रुत करणं म्हणजे ऐकणं. सो तो कोण असणार आहे, श्रोता. आणि जो बोलणारा असतो तो असतो वक्ता. स्वतःवर ठाम विश्वास, म्हणजे आपल्या स्वतःवरती खूप असा विश्वास असणारा, तर तो काय असतो, आत्मविश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. 5 ज्ञानेंद्रियांचा समूह म्हणजेच पंचेंद्रिय. 5 ज्ञान इंद्रिय म्हणजे जे आपले ऑर्गन्स असतात, त्यांचा जो ग्रुप आहे 5 इंद्रियांचा ऑर्गन्सचा जो ग्रुप आहे, त्याला पंचेंद्रिय असं म्हणतात. त्यानंतर आहे चांगलं हास्याला म्हणतात सुहास्य, म्हणजेच काय, ज्याचं हसणं चांगलं आहे त्याला काय म्हणतात, सुहास्य. जाणीवेने काम करणे, तर त्याला काय म्हणणार आहे, जाणीवपूर्वक. म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीची जर समजा जिम्मेदारी घेतली तर ती व्यवस्थित पार पाडतो, म्हणजेच काय, तर तो जाणीवेनं काम करतो. अशा व्यक्तीला काय म्हणतात, तर जाणीवपूर्वक काम करणारा किंवा जाणीवेने काम करणाऱ्याला जाणीवपूर्वक म्हणतात. इतरांवर प्रभाव पडेल असा प्रभावी किंवा भारदस्त, जसं की आपण जे बोलतोय त्याचा इम्पॅक्ट समोरच्या व्यक्तीवरती होत असेल तर त्याला काय म्हणतात, इतरांवर प्रभावी पाडणारा. असं जे काय त्याचे विचार होते ते कसे असणार, प्रभावी किंवा भारदस्त असतात. खूप वय असणारा वयस्कर असणार आहे. सर्वात उत्तम म्हणजे उत्कृष्ट, सर्वोत्तम. जो एक्सलंट तुम्हाला मिळतो तो काय असतो, तर सर्वात उत्तम असतो. त्यानंतर आहे 13 नंबर, अतिशय आनंद. जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो सो त्याला काय म्हणतात, तर अत्यानंद. त्यानंतर आहे आकलन करण्याची किंवा समजून घेण्याची शक्ती, म्हणजेच काय, तर आपली आकलन शक्ती. बोलतात ना की ह्याची मेमरी खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजेच काय, तर त्याची जी कॅचअप पॉवर असते ही खूप चांगली असते, म्हणजे आकलन करून घेण्याची जी क्षमता असते ती खूप चांगली असते. हजर नसणारा गैरहजर, जो अब्सेंट असतो त्याला म्हणतात गैरहजर. गाणी गाणारा गवई किंवा गायक, जे सिंगर असतात. प्रचार करणारा प्रचारक, म्हणजे जसं की निवडणुका आल्या आहेत किंवा तुमच्या स्कूलमध्ये पण जेव्हा वोटिंग वगैरे असतं तेव्हा तुमचा प्रचार केला जातो ना, की आम्हाला वोट करा वगैरे. सो त्याला काय म्हणतात, तर प्रचारक. प्रवचन करणारा, जे कीर्तन वगैरे करतात, प्रवचन करतात, त्यांना काय म्हणतात, प्रवचनकार. आणि कीर्तन करणारा कीर्तनकार, आणि प्रवचन करणारा कीर्तन प्रवचन त्यामध्येच येतं. सो प्रवचन करणारा प्रवचनकार असणार आहे आणि कीर्तन करणारा कीर्तनकार असणार आहे. त्यानंतर आहे आरोग्य देणारी, तर आरोग्यदायी. जसं की एखादी वनस्पती असेल किंवा काय असेल तर त्याच्यापासून आपल्याला आरोग्यासाठी चांगल्या ज्या गोष्टी भेटतात, सो आपण म्हणतो ना, ही जी वनस्पती आहे, ही जी ट्री आहे, ही काय आहे, आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे. जसं की तुळशी. सो तुळशीचे पत्ते खाल्ल्यावरती आपल्याला कसं, म्हणजे जे काही त्याचं मेडिसिन वगैरे म्हणून यूज केला जातो, सो त्याच्यावरून आपल्याला फरक पडतो. ह्या अशा प्रकारे आपल्याला ते आरोग्य देणारी, ती काय असणार आहे, आपली आरोग्यदायी. त्यानंतर आहे स्वतःचे काम स्वतः करणारा, स्वावलंबी. म्हणजे तो कोणावरती अवलंबून नाही राहत, तो प्रत्येक काम स्वतःचं जे काम आहे तो स्वतः करतो. तो दुसऱ्यांवरती अवलंबून म्हणजे डिपेंड राहत नाही, तो स्वावलंबी असतो. आणि दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी, म्हणजे जो दुसऱ्यावरती डिपेंड असतो त्याला परावलंबी म्हणतात. हे अपोजिट पण येऊ शकतं, स्वावलंबीचं परावलंबी हे विरुद्धार्थी शब्दामध्ये पण विचारलं जातं.
त्यानंतर आहे राजाचा वाडा. सो राजाच्या वाड्याला काय म्हणतात तर राजवाडा. साखर घालून तयार केलेला भात, म्हणजे ज्याच्यामध्ये साखर ऍड केलेली असते तो काय असतो तर साखर भात. पशु पक्ष्यांबद्दल प्रेम, तर त्याला काय म्हणतात भूतदया, म्हणजे ज्यांचं बर्ड्सवर ॲनिमल्सवर प्रेम असतं त्याला म्हणतात भूतदया. बहुतेकांचे ऐकून घेणारा बहुश्रुत, म्हणजे काही जणांना सवय असते की सगळ्यांचं तो ऐकून घेऊ शकतो, कोणाला उलट उत्तर वगैरे देत नाही, तर तो बहुश्रुत म्हणजे खूप जणांचं ऐकून घेण्याची जी शक्ती असते. बहु म्हणजे खूप जणांचं आणि श्रुत म्हणजे ऐकून घेणं, बहुश्रुत. त्यानंतर कमी बोलणारा अबोल, काही लोकांना सवय नसते जास्त बोलायची, सो ते कमी बोलतात, तर त्यांना काय म्हणतात अबोल किंवा अबोलका असं म्हणतात. केलेल्या उपकारांची जाण ठेवणारा कृतज्ञ, ज्याला माहीत असतं की कोणीतरी माझ्यावरती म्हणजे मला संकटाच्या वेळी मदत केलेली आहे, सो त्याला नेहमी माहीत असतं, सो तो काय असतो जाण ठेवणारा असतो तो, म्हणून त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि केलेल्या उपकारांची जाणीव नसणारा कृतज्ञ. म्हणजेच काय तर जर तुम्ही एखाद्याला हेल्प केली तेव्हा तो थोड्या दिवसांनी विसरून जातो, आणि जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तो तुम्हाला हेल्प करतच नाही. म्हणजेच काय तर तो तुम्ही जे त्याच्यावर उपकार केले तो विसरून जातो, सो त्याला म्हणतात कृतज्ञ. आणि ज्याला जाण असते, जो एखाद्या फ्रेंडला जर तुम्ही मदत मागितली त्याला माहीत असते की अरे त्याने मला त्यावेळेस हेल्प केली होती म्हणजे मला आता केली पाहिजे, सो तो कोण असणार आहे कृतज्ञ. आणि जो विसरून जातो तो तुम्हाला हेल्प करणारच नाही, तो असणार आहे कृतज्ञ. त्यानंतर आहे हिसाब किताब ठेवणारा. आता हिसाब किताब ठेवणारा कोण असतो, लेखनिक असतो. म्हणजे जे क्लर्क वगैरे असतात त्यांच्याकडेच असतं ना, की म्हणजे ऑफिसचा हिसाब जे असेल ते, सो त्याला काय म्हणतात लेखनिक. कंठ निळा असलेला नीलकंठ, म्हणजे ज्याचा गळा निळा आहे तो कोण असणार आहे नीलकंठ. जसे आपले महादेव आहेत त्यांना नीलकंठ नावाने सुद्धा ओळखलं जातं. डोक्यावर जटा असलेला जटाधारी, म्हणजे ज्यांच्या डोक्यामध्ये जटा असतात त्याला काय म्हणतात जटाधारी, जसं महादेवांना म्हटलं जातं. जास्त संपत्ती असलेला धनवान, म्हणजे ज्याच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, खूप संपत्ती आहे, त्याला काय म्हणतात तर धनवान. जास्त जमीन असलेला जमीनदार, ज्याच्याकडे जास्त जमीन आहे तो असणार आहे जमीनदार. पैसे कर्जाऊ देणारा, म्हणजे ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना तो पैसे काय करणार आहे व्याजावरती देतो, त्याला काय म्हणतात सावकार. घरात राहणारी स्त्री गृहिणी, जिला आपण हाऊसवाईफ म्हणतो. घरात राहणारा पुरुष गृहस्थ, जो व्यक्ती घरात राहतो, म्हणजे जसं की सिंपल त्याला गृहस्थ असं म्हणतात, म्हणजे जो घरात राहतो किंवा व्यक्तीला गृहस्थ म्हणू शकतो, असं नाही की घरात राहणारा. ज्याच्यात अनेक अर्थ आहेत असा अनेकार्थी, म्हणजे एक असा वर्ड असतो ज्याच्यापासून अजून खूप सारे मिनिंग्स निघतात, तर त्याला काय म्हणतात अनेकार्थी. दान करणारा दानशूर, जो दान देतो इतरांना त्याला काय म्हणतात तर दानशूर. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत त्याला म्हणतात अजानुबाहू, म्हणजे ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत तो काय असणार आहे अजानुबाहू. फुलांचा एकत्रित गुच्छ, पुष्पगुच्छ, ज्याला आपण बुके म्हणतो. त्यानंतर आहे अनेक शब्दांचे अर्थ एकत्र आणणारा, तर त्याला काय म्हणतात शब्दकोश. शब्दकोश म्हणजे जी डिक्शनरी असते, डिक्शनरीमध्ये एका शब्दाचे खूप सारे अर्थ असे दिलेले असतात, तसे खूप सारे शब्द असतात, त्यांचे खूप सारे अर्थ त्याच्यामध्ये दाखवलेले असतात. अशा प्रकारे हा शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा पहिला जो पार्ट आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे. आता याच्या पुढचे जे राहिलेले शब्दार्थ आहेत, शब्दसमूहाबद्दल जे शब्द आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.